नमस्कार, मी सुवर्णा. 4च्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढचा अर्धा तास काही महत्त्वाच्या घडामोडी या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेऊया. राज्यपालांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरामध्ये आंदोलन केलं जात आहे. पुण्यात लाल महालजवळ काँग्रेस पक्षाकडून कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्यपालांची प्रतिमा जाळण्यात आली, प्रतिकात्मक प्रतिमा जाळण्यात आली. नाशिकमध्येही स्वराज्य संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिवप्रेमींकडून आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादमध्ये शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं आंदोलन करत निषेध नोंदवला. पुणे, नाशिक आणि औरंगाबाद इथली ही दृश्य. तर कोल्हापूर, सोलापुरामधली सुद्धा दृश्य आपण बघूया. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारींविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यभर निदर्शनं करण्यात येत आहे. कोल्हापूरमधल्या कागलमध्ये आहे. कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन केलं. सोलापुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक घातला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज्यपालांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील आदर्श होते असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी केलंय. यावरून खासदार संजय राऊतांनी भाजपवर घणाघाती टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का असा सवाल त्यांनी विचारला. भाजप प्रवक्त्याकडूनही शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात आला असताना त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला जात नाही असा सवाल त्यांनी केला. जोडे कसे मारले जातात हे आता आम्ही दाखवून देऊ असाही इशारा त्यांनी दिला. दळभद्र विधान केलेलं आहे शिवाजी महाराजांच्या, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा स्वाभिमान पुन्हा एकदा दुखावला गेला. त्याच वेळेला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते कोणीतरी सुधांशू त्रिवेदी आहेत, त्यांनी नॅशनल चॅनलवर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा 5 वेळा औरंगजेबाची माफी मागितली असं विधान केल्याचं आहे. तुम्ही हे तुमच्या नजरेतनं का सुटतंय मला कळत नाही. ही भारतीय जनता पक्षाची अधिकृत भूमिका आहे का की वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान करायचा? ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती लिहिली त्या काळात, शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान होते, गुरु होते, आणि अशा शिवाजी महाराजांचा सुद्धा अपमान आपण सहन करताय. आपल्याला सावरकरांवर बोलण्याचा सुद्धा हक्क नाही आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं इथे बोलण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाचा निषेध केला पाहिजे, धिक्कार केला पाहिजे आणि राज्यपालांना हटवण्याची मागणी महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतपणे यायला पाहिजे. नाहीतर जोडे काय असतात आणि जोडे कसे मारले जातात हे शिवसेना दाखवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी शिवसेना फोडली, ते स्वाभिमानाचे तुणतुणं वाजवत भाजपबरोबर गेले ना. स्वाभिमान स्वाभिमान, आता कुठे गेला तुमचा स्वाभिमान? 72 तास झाले शिवाजी महाराजांचा अपमान करून. राज्यपाल आणि भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांनी राष्ट्रीय चॅनलवर, तरीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या 40 लोकांनी ह्याच्यावर साधा निषेध करू शकले नाहीत. इतके तुम्ही घाबरताय? शिवाजी महाराजांच्या हा अपमानानंतर तुम्ही राजीनामा द्यायला पाहिजे होता सरकारमधून, कारण भाजपने केलेला अपमान आहे शिवाजी महाराजांचा. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यायला हवा होता या अपमानानंतर. महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विचाराच्या विरोधात जे वक्तव्य करतील त्यांना महाराष्ट्रातच राहण्याचा अधिकार नाही अशी टीका रोहित पवारांनी केली आहे. याच्या आधी छत्रपती शिवरायांवर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंवर, महात्मा फुलेंवर त्यांनी बोलून त्यांची वैचारिक पातळी दाखवलेलीच आहे. खरं तर त्यावेळेस धाडस कसं झालं हे आश्चर्य होतं, पण यंदा परत एकदा त्यांनी ते धाडस केलेलं आहे छत्रपती शिवरायांच्या बाबतीत बोलून. एक तर आम्ही सर्वजण त्याचा निषेध करतो आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं थोर व्यक्तींचा विचार आणि संस्कृती, महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विचाराच्या विरोधात ते वक्तव्य करत असेल
तर त्यांना या महाराष्ट्रामध्ये राहण्याची जरूरत नाही असं माझ्या सकट महाराष्ट्रातील तमाम जनतेचं मत आहे असं मला या ठिकाणी वाटतं. राज्यपाल वारंवार अशा प्रकारची वक्तव्य का करतात? महाराष्ट्रातील जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिलाय. राज्यपालांनी जे आहे ना त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. वारंवार 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 कधी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या विरुद्ध, कधी शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये काहीतरी वक्तव्य असतं. अशी वेगवेगळी वक्तव्य ते का करतात हेच मला काही कळत नाही. अजून ते जर शिवाजी महाराज जर आता जुने पुराणे झाले तर मोदी साहेबांना शिवाजी महाराजांची प्रतिमा होर्डिंगवर लावून सबका साथ सबका विकास छत्रपती जी का आशीर्वाद येऊन ते म्हणत, कारण काय जुने पुराणे झाले ना. भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे चांगलेच संतापले. निर्माण झाले की नेमकं काय खुपतंय काय तुम्हाला? म्हणजे कधी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता बोलतात, कधी महामहिम राज्यपाल बोलतात. वारंवार ही बेताल वक्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांविषयी का केली जातात? का खुपतंय काय तुम्हाला? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत धर्मसत्ता ही राजसत्तेच्या वरचढ असू नये, तर धर्मसत्ता आणि राजसत्ता दोघींनी एकमेकांच्या हातात हात घालून लोककल्याणाचं काम करावं हा आदर्श घालून दिला. हा तुम्हाला खुपतोय? छत्रपती शिवाजी महाराजांनी माणूस हा धर्मासाठी नाही तर धर्म हा माणसासाठी आहे हे वास्तव अधोरेखित केलं. हे तुम्हाला खुपतंय? छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका उदात्त ध्येयासाठी कसं प्रेरित केलं जाऊ शकतं हे उदाहरण या मातीत घालून दिलं. हे तुम्हाला खुपतंय? छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा सर्वसामान्य माणसाच्या हक्काचं राज्य, रयतेचं राज्य, आपलं स्वराज्य कसं असावं याचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला. हे तुम्हाला खुपतंय? नक्की खुपतंय काय तुम्हाला? हाच मोठा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता असं विधान करतात, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचं उदाहरण आणि कौतुक जगभरातले अनेक राज्यकर्ते करतात, तो गनिमी कावा तुम्हाला समजू नये? जर समजलं नसेल तर वाटलं तर तुम्हाला काही पुस्तकं पाठवतो किंवा नुकत्याच येऊन गेलेल्या शिवप्रताप गरुडछेपची लिंक पाठवतो. तुम्हाला कळेल की जेव्हा अखंड हिंदुस्थानातले भले भले राजे रजवाडे, भले भले महाराज हे मानाखाली घालून औरंगजेबाच्या दरबारात उभे राहत होते ना, तेव्हा फक्त छत्रपती शिवाजी महाराज होते ज्यांनी औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवून या हिंदुस्थानाच्या मातीला स्वाभिमान काय असतो ते शिकवलं होतं. आणि त्या महाराजांविषयी तुम्ही अशी वक्तव्य करता? इंडियन आर्मीच्या जेवढ्या बटालियन आहेत ना, या सगळ्या बटालियनचे वॉर क्राय देवांच्या नावानी आहे, पण फक्त मराठा बटालियनचा वॉर क्राय हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज नक्कीच देव नाहीत, पण आमच्यासाठी ते देवापेक्षा कमी सुद्धा नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता होते, आहेत आणि यापुढेही राहतील. त्यामुळे सुधांशुजी त्रिवेदी, आपण आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि भारतीय जनता पक्षानं छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आपली नेमकी काय भूमिका आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असून शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहेत अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. ज्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांचे पुरावे मागितले त्यांना आता राजकीय हेतूनं शिवरायांचा पुळका आलाय असा टोला त्यांनी राऊतांना लगावला. या ठिकाणी शिंदेसाहेब फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचं जे उत्तम काम चाललंय त्यावर काही बोलता येत नाही. त्याच्यामुळे झालेल्या वक्तव्यांचं ट्विस्ट करत त्या ठिकाणी वातावरण गढूळ करून भावनिक त्या ठिकाणी काही मिळतं का हातात आणि आमच्यावर टीका करता येतं का, हा स्ट्रॅटेजिकल ड्रामा या मंडळींचा सुरू आहे. आता आपण बघा, राज्यपालांचं मला वाटत नाही त्याचा अर्थ अशा प्रकारचा छत्रपतींचा अपमान करण्याचं होतं. कुणाचंही या छत्रपतींच्या विषयी आमचं दैवत जे आहे त्याविषयी अपमान करायचा उद्देश काल असू शकत नाही, आज नाही आणि उद्याही असायचं काही कारण नाही. छत्रपती आमच्यासाठी आदर्श आहेत, दैवत आहेत आणि त्यांचा सन्मान स्वाभिमान जपणं हे आमचं कर्तव्य, जबाबदारी आहे.
ती आम्ही काल पार पाडत होतो, आज पार पाडू आणि उद्याही पार पाडू. परंतु आता ते असं म्हणतायत की आता आम्ही राज्यपालांना दाखवणार आहोत की जोडो मारो आंदोलन काय असतं. सावरकरांचा अपमान केला म्हणून भाजपनं जोडो मारो आंदोलन केलं. आता खरं आंदोलन काय असतं असं आम्ही दाखवून नाही, मला वाटतं यांनी आपल्या भूमिकांचं आत्मपरीक्षण करावं. शिवाजी महाराजांच्या वंशजाचे दाखले मागणारी ही मंडळी आता छत्रपतींचा पुळका आल्यासारखा गळा काढतायत. आम्ही तर छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे आहोत. चलो चलो छत्रपती शिवाजी के साथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी छत्रपतींचा आदर्श घेऊन वंदन करून त्यांनी प्रत्येक गोष्टीला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे आम्ही कालही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांसोबत होतो. ते कालही दैवत होतं, आजही आहे आणि उद्याही राहील. पण महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या विरोधात अशा पद्धतीनं आंदोलन आता शिवसेना करण्याचा विचार करते. याच्याकडे कसं बघता तुम्ही? नाही, मला म्हणजे राज्यपालांवर पहिल्या दिवसापासून आजपर्यंत यांना त्या कारणाने त्या ठिकाणी टीका, आंदोलन, कुस्सीत बोलणं हे त्यांचं चालूच त्या ठिकाणी होतं आणि आता पुन्हा या विषयावर ना आपल्याला काही माहोल खरं उभं करता येतंय का आणि काही श्रेय घेता येतंय का असा केविलवाना प्रयत्न आहे. छत्रपतींच्या बाबतीत स्वप्नातही कुणाचा वाईट विचार येऊ शकत नाही, वक्तव्य होऊ शकत नाहीत. या ठिकाणी विपर्यास वक्तव्यांचा करत राजकारण करण्याचा प्रयत्न. शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारींनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर एकनाथ शिंदेंच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून प्रतिक्रिया आली आहे. शिवाजी महाराज देशाचा आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे, त्यांच्याबद्दल प्रत्येकाला आदर असला पाहिजे असं मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलंय. तसंच राहुल गांधी जे सावरकरांबाबत बोलतायत त्यावर संजय राऊत गप्प का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधींवर निशाणा साधण्यात आलेला आहे. उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. खरं तर टीका यावरून होतीये की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं, त्याचा निषेध सगळ्या स्तरातून केला जातोय. मवियातल्या सगळ्याच पक्षाचे नेते या वक्तव्याचा निषेध करतायत. अशा वेळी सरकारमधील मंत्री असलेले उदय सामंत यांनी प्रतिक्रिया नोंदवलेली आहे. उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. शिवरायांबद्दल प्रत्येकाला आदर आहे आणि ते आराध्य दैवत आहेत. शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार म्हणजे काळ्या दगडावरची रेष होती, पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांच्या विचारांना तिरांजली दिली की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. एकेकाळी उद्धव ठाकरेंनी पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीकेची तोफ डागली होती. त्याच उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते नेहरूंवर कुणीही टीका करू नये असं सांगू लागलेत. उद्धव ठाकरेंची ही बदललेली भूमिका शिवसैनिकांना मान्य आहे का असा सवाल आता सामान्य शिवसैनिकांमधून विचारला जातोय. उद्धव ठाकरेंनी 5 वर्षांपूर्वी पंडित नेहरूंवर टीका करताना त्यांना दिलेल्या चाचा नेहरू या पदवीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. आता उद्धव ठाकरेंचे खासमखास असलेले संजय राऊत पंडित नेहरू महान असल्याचं सांगू लागलेत. पंडित नेहरूंवर कोणीही टीका करू नये अशी भूमिका संजय राऊत मांडू लागलेत. संजय राऊतांची ही भूमिका उद्धव ठाकरेंना तरी मान्य आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. नेहरूंच्या नजरेला नजर देऊन बोलण्याची ताकद त्याही वेळेला कोणाची नव्हती आणि नेहरू म्हणाले होते की मी मुंबई महाराष्ट्राला मिळू देणार नाही, मुंबई मी केंद्रशासित करेन. आणि मग जो काही मराठी माणूस मुंबईच्या रस्त्यावरती उतरला, नेहरूंची जी एक मस्ती होती, चाचा नेहरू म्हटल्यानंतर येता जाताना उघड्या गाडीतून फिरायचे, मग लोकांचे हार फेकायचे, फुलं फेकायचे, मग हे परत त्यांच्यावरती फेकायचे, असं फेकाफेकी चालायची सवय आणि ते करत करत ते जायचे लोकांमध्ये. पण मुंबईकरांनी असा काही त्यांचा तो जो काही अहंकार होता तो वटणीवर आणला की त्याच्यानंतर नेहरूंना बंद गाडीतून फिरावं लागलं. बंद गाडीतून. हा सर्वसामान्यांचा राग असतो. हा देश विकासाच्या वाटेनं पुढे नेण्यात, विज्ञानाच्या दिशेनं नेण्यात पंडित नेहरूंचं मोठं योगदान आहे. जर सावरकर विज्ञाननिष्ठ होते असं आपण म्हणतो, तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशेनं देश नेण्याचं काम हे पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेलं आहे. नाही तर या हिंदुस्थानचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता. आज जी पाकिस्तानची अवस्था आहे एक धर्मांध राष्ट्र म्हणून, बरं का,
जे काय चाललंय सगळं आपण पाकिस्तान नेहरूंनी तो होऊ दिला नाही. याबद्दल हा देश नेहरूंचा ऋणी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा राहुल गांधींनी अवमान केल्यानंतर महाराष्ट्र पेटून उठलाय. मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली. मनसेनं आक्रमक भूमिका घेतल्यानं रणजित सावरकर यांनी राज ठाकरेंचे आभार मानले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजित सावरकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट झाली. राहुल गांधींविरोधात मनसेनं घेतलेल्या भूमिकेकरता त्यांचे आभार मानण्यासाठी रणजित सावरकरांनी ही भेट घेतली. अंग्रेजों से पेंशन लेते थे, अंग्रेजों के लिए काम करते थे. भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात आक्षेपार्ह विधानं केली होती. त्या विधानांच्या विरोधात राज्यभर पडसाद उमटले. मनसेच्या कार्यकर्त्यांनी तर राहुल गांधींना काळे झेंडे दाखवण्याकरता चिखलीपर्यंत धडक मारली होती. मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानं त्यांना ताब्यात घ्यावं लागलं होतं. महाराष्ट्रात येऊन भूमिपुत्र वीरांचा अपमान सहन करणार नाही अशी भूमिका मनसेनं घेतली होती. त्यामुळे रणजित सावरकर मनसे अध्यक्षांच्या भेटीला गेले. राहुल गांधींच्या विरोधात जी महाराष्ट्रभर निषेधाची आंदोलनं झाली त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं. त्यांना रस्त्यात अडवलं त्यांच्या कार्यकर्त्यांना, तरीही त्यांचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या सभेत गेले आणि तिथे त्यांनी धैर्याने झेंडे फडकवले निषेधाचे. त्यासाठी मी राजसाहेबांना धन्यवाद द्यायला आणि त्यांचं अभिनंदन करायला इथे आलो होतो आणि त्याच विषयावर आमची आज चर्चा झाली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. जनमानसात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. आमच्या श्रद्धास्थानांना धक्का लावला तर सहन केला जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका मनसेनं घेतली. महाराष्ट्राची आयकॉन ज्याला आम्ही म्हणतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत किंवा स्वातंत्र्यवीर सावरकर असू देत, यांच्या विरोधात कोणी कुठल्याही व्यक्तीने जर वाटेल ती वाच्यता केली तर निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्यानंतर मनसे, भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. तर राहुल गांधींच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं स्पष्ट केलं होतं. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या महापुरुषांनी योगदान दिलंय त्यांचा अपमान खपवून घेणार नाही हेच महाराष्ट्रानं दाखवून दिलंय. त्यामुळे पुढील काळात कुणीही अशी हिंमत करणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी सिद्धिविनायक न्यास मंदिर अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत. न्यास मंदिराने 1,40,00,000 ॲडव्हान्स टॅक्स भरल्याचा आरोप त्यांनी केलाय. आज किंवा उद्या ते पैसे मिळतील, पण आता ते पैसे अडकून पडले, त्याला जबाबदार कोण असा सवाल त्यांनी केलाय. 1,40,00,000 ॲडव्हान्स टॅक्स भरलेला आहे. ते पैसे परत मिळतील, पण आता तरी पैसे लॉक झालेले आहेत. मनसे नेते मनोज चव्हाण यांनी हा गंभीर आरोप सिद्धिविनायक न्यास वर केलेला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या आणखी एका निर्णयाला कात्री लागण्याची शक्यता आहे. मवियाच्या काळात आखलेल्या ईव्ही म्हणजेच इलेक्ट्रिक व्हेकल धोरणाच्या अंमलबजावणीला मंत्र्यांनी नकार दिल्याची माहिती आहे. इलेक्ट्रिक वाहनांना मंत्र्यांनी नकार दिल्याची माहिती मिळते. याबाबत पर्यावरण विभागाला पत्रही देण्यात आली आहेत. आगामी काळात सरकारी ताफ्याकरता सर्व वाहनं इलेक्ट्रिक वाहनं घेण्याचं धोरण होतं. मात्र इलेक्ट्रिक चार्जिंग स्थानकांची संख्या अपुरी असल्याचं कारण पुढे करत मंत्र्यांनी या ईव्हीला नकार दिल्याची माहिती मिळते. त्यामुळे मविया सरकारचा आणखी एक निर्णय शिंदे फडणवीस सरकारनं रद्द केल्याची चर्चा आहे.
अहमदनगरच्या नारायण डोहोवरून योगीराज श्री चांगदेव महाराजांची दिंडी आळंदीत दाखल झाली आहे. चांगदेव महाराजांच्या दिंडीचा पुढील 3 दिवस आळंदीतच मुक्काम असणार आहे. संजीवन समाधी सोहळ्यामध्ये दिंडी सहभागी होणार आहे. श्री क्षेत्र नारायण डोहो हे चांगदेव महाराजांचं जन्मस्थान आहे. रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कुटुंबियांकरता एक आनंदाची बातमी आहे. मुकेश अंबानी आजोबा झालेले आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानींना एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या बाळांना जन्म दिलेला आहे. त्यामुळे अंबानी आणि पिरामल कुटुंबियांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. 12 डिसेंबर 2018ला ईशा अंबानीचं लग्न पिरामल ग्रुपचे आनंद पिरामल यांच्याशी झालं होतं. शनिवारी ईशा अंबानींनी जुळ्या बाळांना जन्म दिला. मुलीचं नाव अदिया तर मुलाचं नाव कृष्णा असं ठेवण्यात आलंय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आलंय. ट्विटरचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू करावं का असा ऑनलाईन पोल घेतला होता. त्यात तब्बल 1.5 कोटी लोकांनी आपलं मत व्यक्त केलं आणि 51.8% लोकांनी ट्रम्प यांच्या बाजूने निकाल दिला. यानंतर मस्क यांनी ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे गेल्या 22 महिन्यांपासून ब्लॉक असलेलं ट्रम्प यांचं ट्विटर अकाउंट सुरू झालंय. यावर आता डोनाल्ड ट्रम्प काय प्रतिक्रिया देतात हे बघणं महत्त्वाचं आहे. कॅपिटल हिंसाचारानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचं खातं ट्विटरकडून बंद करण्यात आलेलं होतं. गोव्यामध्ये 53व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे. देशविदेशातील कलाकार, दिग्दर्शक आणि चित्रपटप्रेमींनी गोव्यात हजेरी लावली आहे. गोव्यातील प्रमुख चौकामध्ये तसंच राजधानी पणजी इथं याकरता भव्य सजावट करण्यात आली आहे. आज श्याम मुखर्जी स्टेडियमवर अभिनेता अजय देवगण, सुनील शेट्टी, प्रभू देवा यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे. गोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये 5 मराठी सिनेमांची निवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा फ्रेम, दिग्पाल लांजेकर यांचा शेर शिवराज, डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा एकदा काय झालं, प्रवीण तरडे यांचा धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे आणि शेखर रणखांबे यांच्या रेखा या सिनेमांचा समावेश आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन होत आहे. फॉर द पिग आयन के लिए उन्होंने पिग आयन के लिए भी बिलो 50% एक्सपोर्ट ड्यूटी लगाई थी. इससे गोवा से जो आयरन और एक्सपोर्ट हो रहा था पूरा एक्सपोर्ट बंद हो चुका था और यहाँ से कुछ ही माइनिंग एक्टिविटी नहीं चल सकती थी. खास करके गोवा का माइनिंग और इतने सालों से बिलो 58 ग्रेड माइनिंग एक्सपोर्ट. या सगळ्या घडामोडींनंतर बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. वेगवान बातम्यांसाठी काही क्षणात माझे सहकारी राखी सोबत भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.